श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमीचा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। गोकुळाष्टमी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते। याच दिवशी रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्ण भगवंतांचा जन्म झाला होता। या शुभ दिवशी सर्वजण श्रीहरी विष्णू भगवंतांचे 8वे रूप म्हणजेच 8वा अवतार श्रीकृष्ण भगवंतांचे बाळकृष्णाच्या रूपात श्रद्धा भावनेने पूजन करतात। गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण भगवंतांच्या जन्माची खूप लगबग असते। भगवंतांचा पाळणा सजविला जातो। भगवंतांची मूर्ती किंवा फोटो त्या पाळण्यात स्थापित करून रात्री ठीक 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी दिवसभर व्रत केले जाते। या दिवशी व्रत केल्याने आपल्याला अपार सुखाची प्राप्ती होते। गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकून मगच आपल्या पूजनाची समाप्ती करावी। गोकुळाष्टमीच्या दिवशी जे भक्त श्रद्धा व भक्तीपूर्वक श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकतात त्यांच्यावर भगवंतांची कृपा होऊन आशीर्वादाची बरसात होते। चला तर जाणून घेऊयात भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची कथा। द्वापार युगात मथुरेमध्ये उग्रसेन नावाचा एक खूप प्रतापी आणि दयाळू असा राजा राज्य करीत होता। तो प्रजाहितदक्ष आणि न्यायी होता, परंतु त्याचा मुलगा कंस हा गोरगरीब जनतेवर जोर जबरदस्ती आणि अत्याचार करीत असे। ज्यावेळी उग्रसेन राजाला ही गोष्ट समजली त्यावेळी त्याने आपल्या मुलाला म्हणजेच कंसाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु कंस दुष्ट होता। त्याने वडिलांचे म्हणणे तर ऐकले नाहीच, शिवाय त्यांना विरोध करून त्यांना कारागृहात बंद केले आणि स्वतः त्यांच्या राजसिंहासनावर बसला। कंस राजा झाला आणि त्याने आपल्या राज्याचा विस्तार खूप दूर पर्यंत केला। तो खूपच शक्तिशाली राजा होता, परंतु दिवसेंदिवस जनतेवरील त्याचे अत्याचार वाढतच चालले होते। तो राजनपदी पोहोचल्यामुळे त्याला कोणीही विरोध करू शकत नव्हते। असा तो दुष्ट आणि अन्यायी राजा होता। इतके असूनही कंसाला आपली बहीण देवकी ही अतिप्रिय होती। कंसाने आपली लाडकी बहीण देवकीचा विवाह यदुवंशाचे सरदार वसुदेवांशी मोठ्या थाटामाटात लावून दिला आणि तिची पाठवणी करण्यासाठी त्याने तिच्या रथाचा सारथी बनून तो रथ हाकलू लागला। परंतु मध्येच आकाशवाणी झाली की देवकीला जो 8वा मुलगा होईल तो तुझा वध करणार आहे दुष्टा, आणि तुझ्या अत्याचारापासून जनता मुक्त होईल। आकाशवाणी ऐकताच कंस क्रोधित झाला आणि त्याने तेथेच रथातून खाली उडी मारली। त्याने त्याची बहीण देवकी व तिचा पती वसुदेव यांना कारागृहात टाकले आणि वसुदेवावर अनन्वित अत्याचार केले। त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी देवकीमध्ये येऊन त्याचे प्राण वाचवत असे। आपल्या पतीवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी देवकीने कंसाला सांगितले की तिला जी काही अपत्ये होती ती सर्व अपत्ये ती कंसाच्या स्वाधीन करेल। तेव्हा कंसाने वसुदेवावरील अत्याचार थांबविले, परंतु वसुदेव व देवकी दोघांनाही कारागृहातच ठेवले। वसुदेव व देवकी कारागृहात जी काही अपत्ये झाली ती त्यांनी कंसाच्या स्वाधीन केली आणि कंसाने त्या सर्वांना मारून टाकले। देवकी आणि वसुदेव यांची ही त्रासदायक व यातनादायक बाब नंद आणि यशोदा यांना समजली। देवकीची अशी 6 अपत्ये कंसाने एक करून मारून टाकली। देवकीला 7व्या वेळी जेव्हा गर्भधारणा झाली त्यावेळी भगवंतांनी अलगद तो गर्भ काढून वसुदेवांची पहिली पत्नी रोहिणीच्या उदरात ठेवून दिला। अशा प्रकारे देवकीचे 7वे अपत्य रोहिणीच्या उदरातून बलरामच्या रूपात गोकुळात जन्माला आले। मग योग मायेने मुलगी म्हणून जन्म घेतला। आता 8व्या अपत्याची वेळ आली होती। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर रात्री ठीक 12 वाजता श्रीहरी विष्णू भगवंत चतुर्भुज रूपात देवकी व वसुदेवांसमोर प्रगट झाले। त्यांनी त्यांना दिव्य दर्शन दिले। श्रीहरी विष्णू भगवंतांना पाहून वसुदेव व देवकी यांना फार आनंद झाला। श्रीहरी विष्णू भगवंत त्यांना म्हणाले की तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्यामुळे तुम्हाला माझ्या या दिव्य रूपाचे दर्शन करता आले। मीच तुमचा 8वा मुलगा म्हणून जन्माला आलो आहे। माता यशोदा आणि नंदबाबाच्या घरी योग मायेने मुलगी म्हणून जन्म घेतला आहे।
सर्व पहारेकरी हे गाढ झोपेत आहेत, तुम्ही मला नंदबाबांच्या घरी घेऊन जा आणि तेथून त्यांची मुलगी सोबत घेऊन या. एवढे बोलून श्रीहरी विष्णू भगवंत लहान बालकाच्या रूपात आले. पहारेकरी गाढ झोपले होते. वसुदेव व देवकीच्या हातापायातील बेड्या आपोआप निघाल्या. कारागृहातील सर्व कडी कुलपे आपोआप उघडली गेली आणि त्या अंधाऱ्या रात्री श्रीकृष्ण भगवंतांच्या बालस्वरूपाला एका छोट्याशा टोपलीत डोक्यावर घेऊन गोकुळाकडे वसुदेव निघाले. यमुना नदीला पूर आलेला होता. त्या पुरातून मार्ग काढत वसुदेव भगवंतांना घेऊन गोकुळात जात होते. भगवंतांनी यमुनेच्या पाण्याला पायाने स्पर्श करतात पाणी खाली ओसरले आणि वसुदेव गोकुळात पोहोचले. तेथे नुकतेच यशोदेने योगमायेच्या रूपात एका मुलीला जन्म दिलेला होता. वसुदेवांनी श्रीकृष्ण भगवंतांना तेथे ठेवले आणि योगमायेच्या रूपातील मुलगी उचलली व तुरुंगात परत आले आणि आपोआप तुरुंगाची कडी कुलपे बंद झाली. त्यांच्या हातापायात बेड्या पडल्या. पहारेकरी जागे झाले आणि मुलीने रडायला सुरुवात केली. कंसाला ही बातमी समजली की देवकीला 8वी मुलगी झाली आहे. त्यावेळी तो धावतच कारागृहात आला आणि तिच्या मुलीची मागणी केली. देवकीने सांगितले की ही तर मुलगी आहे, ती तुला काहीही करणार नाही. मी तिच्या प्राणांची भीक मागते, तिला तरी सोडून दे. परंतु कंसाने सांगितले की ती मुलगी आहे की मुलगा याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही, फक्त मला तिला मारायचे आहे. तिला तू माझ्या स्वाधीन कर असे म्हणून त्याने ती मुलगी देवकीच्या मांडीवरून हिसकावून घेतली. तिला तो आपटणार तेच ती मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात उडाली. आणि आकाशवाणी झाली की अरे दृष्टा, अरे कंसा, तुला मारणारा गोकुळात आधीच जन्मलेला आहे, तो तेथे सुरक्षित आहे. त्यानंतर श्रीकृष्ण भगवंतांना मारण्यासाठी कंसाने कितीतरी योजना केल्या. कितीतरी राक्षसांना त्याने भगवंतांचे प्राण घेण्यासाठी पाठवले, परंतु प्रत्येक वेळी त्याला अपयशच मिळाले आणि त्या प्रत्येक राक्षसाचा भगवंतांनी वध केला. नंदबाबा आणि यशोदेने श्रीकृष्ण भगवंतांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला. भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला आणि सर्व प्रजा त्याच्या अत्याचारापासून मुक्त झाली. श्रीकृष्ण भगवंतांनी कंसाचे वडील उग्रसेन राजा यांना पुन्हा राजनपदी बसविले आणि धर्माची स्थापना केली. अशा प्रकारे अन्याय व अत्याचार मिटविण्यासाठी भगवंतांनी पृथ्वीवर जन्म घेतला व सर्वांचे कल्याण केले आणि जनतेचेही कल्याण केले. मित्रांनो, कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.